मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. चॅनलचं नाव आहे मंदा रेजिसेस किचन. तर आज आपण बनवणार आहे साध्या सोप्या पद्धतीने घरी श्रीखंड. मुलं शाळेत श्रीखंड बघून आली, मग त्यांनी हातात धरला श्रीखंड खायचं बनवून. आता त्यांचे पप्पा बी नाहीत घरी आणि डेअरी आमच्यापासून लांब आहे, तर मग म्हटलं चला आता घरीच आपण श्रीखंड बनवूया. घरी दही लावलेलं होतं मी. आता पावशेर दही असेल, आता त्या दह्यापासून मी श्रीखंड बनवणार आहे. तर आता मी इथं कॉटनच्या कपड्यात दही घेतलेलं आहे आणि ते दही असं छान असं सुक्क करून घ्यायचं. त्याचं पाणी वेगळं करून असं करून मी त्यातलं पाणी काढणार आहे सगळं. चला आता लहान मुलांनी हातात धरला होता, तर म्हणलं बघावं आता श्रीखंड करावं घरी. लहान मुलं म्हणली की गोड पदार्थ त्यांच्या आवडीचाच पदार्थ. आता मी अशी चांगली घट्ट गाठ बांधून असं कुठेतरी टांगून ठेवणार आहे. त्यात थोडंफार पाणी असलेलं ते असं गळून जातं, असं तासभर तरी मी असं लटकवून ठेवणार आहे. तर आता आपलं दही आपण कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवलेलं 1 तास झालं. आता दह्याने एकदम असंच पाणी सेपरेट केले आणि बघू शकता की छान गोळा झालेला आहे. आता आपण फेटायला सगळं पाणी असं सोकून घेतलेलं आहे. कसा घट्टसर गोळा झालाय. आता आपण हे फेटून घेणार आहे आणि फेटत थोडी थोडी साखर त्यात घालणार आहे. तर आता आपण हलक्या हाताने छान असं दही फेटून घेणार आहे. 10 ते 15 मिनिटं लागेल दही फेटायला आणि त्याच्यात ती फेटतच थोडी थोडी साखर घालणार आहे. तर इथे 2 चमचे साखर लागेल आपल्याला. तर आता इथे थोडंसं फेटून घेतलेलं आहे मी 2 चमचे. मी साखर काय पिठी साखर आता घरात नव्हती, त्याच्यामुळे मी साखर मिक्सरला वाटून घेतलेले आहे आणि ते 2 चमचे साखर टाकून मी असं छान फेटून घेणार आहे. आता इथं आपल्याला 1 तास लागलेला आहे ते सगळं पाणी सेपरेट व्हायला दह्याने. आणि मुलांची एकच घाई, मम्मी झालं का श्रीखंड, मम्मी झालं का श्रीखंड. तर आता फेटून घेतलं की त्यांना खायला देते. आता ह्याच्यात मी थोडंसं केसर आहे ते केसर घालून घेऊन अजून छान फेटणार आहे. तर मी तर 2 चमचे साखर टाकली होती, कमी पडली दही आंबट असल्यामुळं साखर कमी पडली. मी तर अजून छोटे 2 चमच ॲड करणार आहे साखर आणि परत असं छान फेटून घेणार आहे. ती दही जेवढं हलक्या हाताने फेटून घेईल ना, तेवढं श्रीखंड मार्केट सारखं आपल्याला भेटेल आणि छान होईल. मी तर आता वेलची ॲड केली. जेवढं छान फेटून घ्याल तेवढं छान होईल, त्यात गाठी वगैरे राहणार नाहीत. आणि असं हलक्या हाताने फेटून घ्यायचं. गोड पदार्थ आणि विलायची नाही असं कधी होणार का? वेलचीने असं छान मस्त होतं. बघा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आता केसरमुळे त्याला हलकासा असा रंग चेंज झालेला आहे त्याचा आणि वेलचीमुळे असा छान सुगंध असा सुटलेला आहे. बघू शकता मित्रांनो, अगदी बाजारासारखं श्रीखंड झालेलं आहे. 10 ते 15 मिनिटं मी फेटून घेतले होते, छान झाले. आणि आमच्या मुलांना वेलची आणि केसर फ्लेवर आवडतं म्हणून मी वेलची फ्लेवरचंच केलेलं आहे. आणि तुम्हाला तर कुठल्याही फ्लेवरचं आवडत असेल तर ती पावडर मिक्स करून ती फ्लेवरचं बनवू शकता. पिस्ता फ्लेवर, आम्रखंड, या असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.